मित्रांनो, क्रेटा सेल्टॉसच्या प्राईसमध्ये टाटा हॅरियर जी तुम्हाला लँड रोवरचा DNA देणार आहे आणि ही तुम्हाला XV500 किंवा 7 सीटरमध्ये सगळ्यात सेगमेंटमधील बेस्ट गाडी टाटा सफारी नवीन अवतारात अवेलेबल आहे. कोणतं? टाटा हॅरियर आणि सफारी ॲडव्हेंचर एक्स या व्हेरियंटमध्ये. तर मित्रांनो, टाटा सफारी, टाटा हॅरियर, ॲडव्हेंचर एक्स लॉन्च झालेली आहे. Come here, girl, come get up on my motorcycle. Come ride me like a motorcycle. We could do it on the highway. Fly past them in the flyway. Let me see you ride me. तर मित्रांनो, सर्वात प्रथम आपण बोलूया हॅरियरबद्दल. हॅरियरमध्ये दोन व्हेरियंट आहेत, ॲडव्हेंचर एक्स आणि ॲडव्हेंचर एक्स प्लस. ही जी समोर आहे ते ॲडव्हेंचर एक्स प्लस आहे. 19,34,000 रुपये एक शोरूम प्राईस आहे आणि ॲडव्हेंचर एक्सची प्राईस आहे फक्त आणि फक्त मित्रांनो 18,99,000 रुपये. क्रेटाच्या SX ऑप्शनल डिझाईन मॅन्युअलच्या किमतीमध्ये ही गाडी तुम्हाला मिळते, जी फीचर रिच असणार आहे. काय काय असणार आहे चला चेक करूया. समोरून आहे ना तुम्हाला DRL मिळतात. ह्यात कनेक्टिंग नाही आहेत मित्रांनो. LED हेडलाईट्स आहेत. ओके, हे प्रोजेक्टर बेस आहेत. फॉग लॅम्प खाली तुम्हाला मिळणार नाही. ही टाटाची सेम प्रोफाईल स्पेसिफिक ग्रिल. कॅमेरा फ्रंटचं मिळणार. ॲडास तुम्हाला इथे दिलेलं आहे. राडार इथे आहे समोर. ओके, असं मॅसिव्ह असं बोनेट. जबरदस्त ही गाडी दिसणार आहे तुमच्यासमोर टाटा हॅरियर. मित्रांनो, हा जो कलर आहे तो आहे सीवूड ग्रीन कलर. ओके, हा खूप जबरदस्त आहे. याच्यावर तुम्ही आहे ना मॅट PPF करा, गाडी क्लास लागणार आहे. आता सीटे आहेत ना तुम्हाला मित्रांनो ॲलॉयज मिळतात, जे प्लेन ॲलॉयज आहेत आणि याच्यामध्ये ना कॉड डिस्कचा ऑप्शन दिलेला आहे. त्यामुळे ब्रेकिंग जबरदस्त इम्प्रूव्ह झालेलं आहे. टायर सेक्शन आहे 235/65चा आणि 17 इंचाचे हे ॲलॉयज इथे देण्यात आलेले आहेत. 360 डिग्री कॅमेरा आहे, म्हणजे तुम्हाला इथे मिळणार आहे. हॅरियरसाठी ब्लॅकमध्ये ग्लॉसी मिरर्स, इंडिकेटर इथे. हॅरियरची अगेन इथे बॅजिंग. ओके, इथे तुम्हाला रिक्वेस्ट सेन्सर आहेच. ओके, असे साधे डोअर हँडल्स आहेत. रूफ रेल्स इथे मिळणार आहे. नो क्रम वर्क. ओके, ॲट ऑल. वन टच फ्युअल लीड ओपनिंग याच्यातसुद्धा देण्यात आलेली आहे. ओके, हे लक्षात राहू दे मित्रांनो. पाठीमागेसुद्धा डिस्प्ले इथे प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. मित्रांनो, ॲडव्हेंचर व्हेरियंट आहे. तुम्ही या गाडीला कुठेही घेऊन जाऊ शकता. 205 mmचा मॅसिव्ह ग्राउंड क्लिअरन्स मिळतो. ओवडधवड रस्ते असो, गावात असो, डोंगरात घेऊन जा कुठे पण. पाठीमागे या. मित्रांनो, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे कनेक्टिंग टेल लाईट्स नाही आहेत, पण इथे तुम्हाला रेग्युलर LED टेल लाईट्स याच्यात प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. पाठीमागे तुम्ही बघा रिअरचे फॉकलाईटसुद्धा याच्यात दिलेले आहेत. ती चांगली गोष्ट आहे. हॅरियरची ते बॅजिंग 360 डिग्रीमधील पाठीमागचा हा कॅमेरा क्वालिटी खरंच सुंदर आहे. वायपर वॉशर डिफॉगर याच्यात देण्यात आलेलं आहे, जी की अतिशय उत्तम गोष्ट आहे. हाय माउंटेड स्टॉप लॅम्प याच्यात देण्यात आलेलं आहे. इथे इलेक्ट्रोमॅग्नेटिक बटन आहे, प्रेस करा, देन अशा प्रकारे हे ओपन होणार आहे. हायड्रॉलिक्स दिलेले आहेत. पार्सल ट्रे दिलेला आहे आणि हा 485 लिटरचा मॅसिव्ह बूट स्पेस याच्यात मिळतो. ही जी ट्रे आहे ही पार्ट ऑफ ॲक्सेसरी याच्यात प्रोव्हाइड केलेली आहे. लॅम्पसुद्धा इथे मिळते मित्रांनो तुम्हाला. आतमध्ये बोलूया मित्रांनो, तर हे आहे मित्रांनो ओनिक्स ट्रेल लेदर इंटेरियर, म्हणजेच हे प्रकारे ब्लॅक आहे. स्टिचिंग तुम्हाला ऑरेंजमध्ये पाहायला मिळेल. ओके, याला किंवा तुम्ही टॅन कलरसुद्धा आहे. कम्प्लीट टॅन म्हणता येत नाही, बट पाठीमागे दरवाजा बघू शकता. ड्युअल टोनमध्ये दरवाजासुद्धा आहे आणि रेड लाईट याला स्टॉप लाईट तुम्हाला सुद्धा इथे प्रोव्हाइड करण्यात आली. आतमध्ये बसून बोलूया बाकीच्या गोष्टी. मित्रांनो, याच्यामध्ये या ज्या सीट्स आहेत त्या 6 वे ॲडजस्टेबल इलेक्ट्रिक पॉवर सीट्स तुम्ही याच्यात मिळणार आहेत. इंजिन स्टार्ट स्टॉप बटन इथे दिलेलं आहे. सगळ्या AC वेंटवर पियानो ब्लॅक फिनिश, टाटाचं लोगो, 4 स्पोक स्टेअरिंग, लेदर रॅप स्टेअरिंग आहे. इथे तुम्हाला ॲडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोलसुद्धा याच्यात देण्यात आलेलं आहे. लेवल 2चे ॲडासचे फीचर्स याच्यात मिळतात, जसं की इमर्जन्सी ब्रेकिंग, ओके, फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग, रिअर कोलिजन वॉर्निंग, असे बरेच सगळे फीचर्स याच्यात देण्यात आलेले आहेत. अजून याच्यामध्ये ड्युअल टोनमध्ये इंटेरियर. ओके, ड्युअल टोनमध्ये डोअर. इथे तुम्हाला स्पेसिफिक अम्ब्रेला होल्डरसुद्धा याच्यात देण्यात आलेला आहे आणि डोअर ओपनिंग बघा किती वाईड आहे. इग्रेससुद्धा खूप इझी आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हे जे आहे ना, हे सॉफ्ट टच मटेरियल आहे. खूप हाय क्वालिटी मटेरियल याच्यामध्ये यूज करण्यात आलेलं आहे. या प्राईस सेगमेंटमध्ये असं मटेरियल देणं जबरदस्त काम आहे. बाकीच्या गोष्टी आतमध्ये येऊन बघूया. तर मित्रांनो, हे याचं इंटेरियर आहे. जबरदस्त इंटेरियर आहे. हाय क्वालिटी मटेरियलचा यूज प्रत्येक ठिकाणी करण्यात आलेला आहे. शॉर्टमध्ये सांगतो, ही 26 सेंटीमीटरची तुम्हाला हरमनची म्युझिक सिस्टीम आणि म्हणजे हरमनची टचस्क्रीन देण्यात आलेली आहे. याच्यामध्ये सगळं अँड्रॉइड ऑटो, ॲपल कारप्ले, वायरलेस, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी याच्यात मिळणार आहे. सोबतच मित्रांनो इमेज व्ह्यूवर आहे. ओके, आणि मीडियाचं सुद्धा ऑप्शन याच्यात देण्यात आलेलं आहे मित्रांनो. इथे USB कनेक्टिव्हिटी आहे. बरेच याच्यावर व्हिडिओ प्लेअरसुद्धा याच्यात तुम्हाला मिळतो. विशेष म्हणजे वॉइस असिस्टेड सनरूफ आहे याच्यामध्ये. प्लीज ओपन सनरूफ. ओके, ओपनिंग. अशी गोष्ट आहे मित्रांनो. इथे खाली ऑटोमॅटिक तुम्हाला कंप्लीट AC याच्यात प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. बघू शकता अशा प्रकारे इथे दिलेलं आहे ऑटोमॅटिक AC. एक्सप्रेस कुलिंगचं फीचर याच्यात मिळत नाही मित्रांनो, जे तुम्हाला
बाकीच्या व्हेरियंटमध्ये मिळतं. वायरलेस चार्जिंगसुद्धा ऑप्शन याच्यात नाही आहे मित्रांनो. इथं पण 45 वॅटचा तुम्हाला फास्ट चार्जिंग सी टाईपचा USB कनेक्टिव्हिटी याच्यात देण्यात आला आहे. ही शिफ्टर आहे. इथे तुम्हाला ऑटो होल्ड विथ इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक. इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेकची खासियत अशी आहे की ट्रेल होल्ड आहे, म्हणजे तुमची गाडी जर ब्रेक दाबलेला असेल तर ती पाठीमागे जाणार नाही. त्याला म्हणतात आपण सडन एक स्टॉप घेतो, तुम्हाला ॲक्सिलेट करायची, ती गाडी पुढे परत जाणार आहे. ही शिफ्टर आहे. ओके, त्याचसोबत तुम्हाला इथे मित्रांनो कुठले मोड्स मिळतात बघता. हे रोटेटिंग नॉब आहे, याच्यामध्ये तुम्हाला इथे Sport drive mode activated. इकॉनॉमी मोड, Economy drive mode. City drive mode. 3 मोड झाले हे activated. ड्राईव्ह मोड्स. आणि याच्यात तुम्हाला टेरेन मोड सुद्धा आहेत, जसं की Wet mode is activated. देन रफ, Rough road mode is activated. लास्ट, City drive mode. असे तुम्हाला activated. ट्रेल मोड सुद्धा याच्यात देण्यात आलेले आहेत. देन हा जो टाटाचा लोगो आहे तो इल्युमिनेटेड याच्यात मिळतो, आणि हा तुम्हाला पुढे 10 इंचाची डिजिटल क्लस्टर याच्यात मिळणार आहे मित्रांनो. याच्यात तुम्हाला सगळे काही फीचर्स आहेत जे की तुम्हाला रेग्युलर गाड्यांमध्ये पाहायला रेग्युलर टाटामध्ये मिळतं. देन लेन कीप असिस्ट, लेन डिपार्चर वॉर्निंग, ओके, फ्रंट कोलिजन वॉर्निंग, हे तुम्हाला सगळे फीचर्स यात दिलेले आहेत. देन याच्यामध्ये ऑटोमॅटिक हेडलॅम्प्स आहेत मित्रांनो, जे खूप कामाचे आहेत. ओके, आणि हाय बीम असिस्ट सुद्धा याच्यात प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. इकडे तुम्हाला रेन सेन्सिंग वायपर सुद्धा याच्यात मिळतात मित्रांनो. इथे डे नाईट रिअर व्ह्यू मिरर आहे, तो मात्र मॅन्युअल याच्यात देण्यात आलेला आहे. LEDजमध्ये इथे लाईट्स प्रोव्हाइड केलेत आलेले आहेत. अँड मोठं असं एवढं मोठं पॅनोरामिक सनरूफ जे की व्हॉइस असिस्टेड असणार आहे. आणि हेच एक खासियत आहे. ही फीचर रिच तुम्हाला SUV पाहायला मिळते, ज्याच्यामध्ये 6 एअरबॅग्स, ABS, EBD, ESP असे फीचर याच्यात देण्यात आलेले आहेत. त्याच्यामुळे तुमचा जो ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स आहे तो नेक्स्ट लेवल मित्रांनो इथे होतो. तर मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला बघा डोअरची साईज केवढी आहे. का 5 स्टार येणार नाही? फक्त 5 स्टार नाही आहे मित्रांनो, याचं रेटिंग म्हणजे स्कोर आहे तो सुद्धा खूप जास्त आहे. त्याचा स्कोर तुम्हाला खाली पाहायला मिळेलच. आतमध्ये बसूया. इग्रेस खूप इझी आहे. तर स्पेसची गोष्ट करायची झाली तर नी रूम जबरदस्त आहे. थाय सपोर्टसुद्धा खूप छान आहे. इथे तुम्हाला आहे ना बी पिलर या बाजूला इथे AC वेंट्स मिळतात मित्रांनो. इथे तुम्ही मोबाईलसुद्धा ठेवू शकता, 1 लिटर बॉटल ठेवू शकता, आणि हाय क्वालिटीमध्ये मटेरियल हे नक्कीच पाहायला इथे मिळतं मित्रांनो. जर आतमध्ये तुम्ही पाहाल तर या बाजूने मी थोडं बसतो. सीट आम्ही थोड्या पाठीमागे केल्या होत्या, या सीट थोड्या पुढ्या करतो. ओके, तर इथे दोन्ही बाजूला मॅगझिन होल्डर, 5 वॅटचं तुम्हाला इथे आहे ना सी टाईप चार्जिंग आणि USB चार्जिंगचा सुद्धा ऑप्शन याच्यात देण्यात. मिडलला कुठल्याही प्रकारचा आर्मरेस्ट नाही आहे. आर्मरेस्ट द्यायला पाहिजे असं मला वाटतं. हम्पसुद्धा इथे आहे, बिकॉज डिझेल गाड्यांमध्ये येतं. आणि लाईट आहे ती LEDमध्ये लाईट आहे. ओके, ग्रॅब हँडल विथ हँगर हुक दिलेला आहे. सगळ्या पॅसेंजरसाठी सीट बेल्ट्स ह्याच्यात दिलेत आलेले आहे. आयसोफिक्स चॅनल माउंटसुद्धा प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे. तर फीचर रिच ही टाटा हॅरियर आहे. आता आपण जाऊया टाटा सफारीकडे. त्याच्यामध्ये काय काय मिळतं लेट्स चेक आउट. तर मित्रांनो, ही आहे सफारी. ओके, सुपर नोवा कॉपर कलर आहे हा. आणि ही जी गाडी आहे ना ती लँड रोवरच्या DNA मिळते, म्हणजेच लँड रोवरचा ओमेगा आर्क हा प्लॅटफॉर्म आहे. या गाडीमध्ये समोरून जर पाहायचं म्हटलं तर टिपिकल तुम्हाला हा प्रोफाईल आहे, पण याच्यामध्ये कनेक्टिंग DRL नाही आहे मित्रांनो. इथे तुम्हाला ना नॉर्मल ही DRL मिळतात, जे मला वाटतं अतिशय सुंदर दिसतात. सोबत प्रोजेक्टर हेडलाईट्स पण फॉग लॅम्प्स याच्यात मिळत नाही आहेत. अँड टाटाचा लोगो अगेन 360 डिग्री कॅमेराचा हा फ्रंट कॅमेरा दिलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो रडार पाहायला मिळतं. तर हा आहे सफारी समोरून. टाटा हॅरियर सफारी यांचा जो प्रोफाईल आहे समोरून ऑलमोस्ट नियर अबाउट सेमच पाहायला मिळतो. साईडला जर तुम्ही बोलायचं म्हटलं तर इथे 360 डिग्री कॅमेरा लेवल 2चा ॲडास आहे, त्याचा कॅमेरा इथे मिळतो मित्रांनो. विशेष म्हणजे याच्यामध्ये लेवल 2चे 13 ॲडास फीचर मिळतात, जसं की फ्रंट कोलिजन वॉर्निंग, इमर्जन्सी ब्रेकिंग, लेन कीप असिस्ट, लेन डिपार्चर वॉर्निंग. ओके, असे 13 ॲडास फीचर्स मिळतात. साईडला मित्रांनो हे आहेत ना ॲलॉयज आहेत. ओके, आणि याच्यामध्ये तुम्हाला डिस्क ब्रेक प्रोव्हाइड केलेले आहेत. पाठीमागे सुद्धा डिस्क ब्रेक प्रोव्हाइड केलेले आहेत. तर मित्रांनो, याच्यामध्ये आहे ना अपेक्स फोर्ज्ड ॲलॉयज मिळतात, ज्याची डिझाईन खरंच सुंदर आहे. जसं तुम्हाला EVचं फील याच्यामध्ये येणार आहे. टायर सेक्शन आहे 235/60चा. ओके, डिस्क ब्रेक पुढे आहेत. समोरून जरी अजून म्हणजे याच्यामध्ये फ्रेमलेस वायपर पण याच्यात दिलेत आलेले आहेत, जे की विंडशील्ड साफ करायला मी म्हणतो बेस्ट आहे. देन ब्लॅक ग्लॉसी हा मिरर आहे. 360 डिग्री कॅमेरा येत आहे. सफारीची बॅजिंग आहे. रूफ रेल्स बघू शकता. एक्सटेन्शन आहे, तुम्हाला फील होतं. ओके, नो क्रोम वर्क्स नॉट नीडेड ॲट ऑल. ओके, मॅसिव्ह तुम्हाला ग्राउंड क्लिअरन्स आहे. पाठीमागे सुद्धा डिस्क ब्रेक ऑफर करण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो, 200 mm ग्राउंड क्लिअरन्स आहेच. सोबतच 1 टच लीड ओपनिंग याच्यात मिळते, जे की मला वाटतं ना या प्राईस सेगमेंटमध्ये
तुम्हाला क्रेटासुद्धा देणार नाही ना सेल्टॉस देणार आहे. पाठीमागे या LED टेल लाईट्स कुठल्याही प्रकारचे LED कनेक्टिंगमध्ये नाही आहेत. हा फक्त तुम्हाला एक डमी टाईपमध्ये प्रोव्हाइड केला आहे. वायपर वॉशर डिफॉकर दिलेला आहे. जवळ याल तर तुम्हाला इथे समजेल ईस्टर एग्ज आहेत. ओके, सिंह. ओके, पाहू शकता तुम्ही इथे. देन इथे हाय माउंटेड स्टॉप लॅम्प दिलेला आहे. पाठीमागे 2 LEDजमध्ये लाईट, सफारीची अगेन बॅजिंग, रिअरचा कॅमेरा, सेन्सर्स, रिफ्लेक्टर, रिअर फॉग लॅम्प. आणि बूट ओपन जर कराल मित्रांनो तर हा मित्रांनो तुम्हाला जर थर्ड रो फोल्ड कराल तर नियर अबाउट 425 लिटरच्या आसपास बूट स्पेस आहे. ओके, आणि ह्या पाठीमागच्या सीट्स आहेत ना त्या खूप पुढे आलेल्या आहेत. लाईटसुद्धा दिलेली आहे. आणि या थर्ड रोच्या सीट्स जर तुम्ही केल्या तर एवढ्या प्रकारे नियर अबाउट तुम्हाला बूट स्पेस मिळतोच. मित्रांनो आतमध्ये बोलूया. हे आहे ॲडव्हेंचर ओक लेदर इंटेरियर, ज्याच्या सीट्स बघू शकता लाईट ब्राऊन कलरमध्ये अप्रतिम आहे. डोअरसुद्धा तुम्हाला 3 टोनमध्ये मिळणार, जे बघू शकता ब्लॅक, लाईट ब्राऊन अँड अगेन बेज कलरमध्ये. मित्रांनो याच्यामध्ये पॉवर्ड सीट, ओके, आणि मेमरी सीटचा सुद्धा ऑप्शन आहे. 6 वे ॲडजस्टेबल या सीट्स मित्रांनो ऑफर केलेले आहेत. स्टार्ट स्टॉप बटन, सगळे पॉवर विंडोज, इलेक्ट्रिकल ॲडजस्टेबल मिरर्स, देन अगेन तुम्हाला एक लॅम्प दिलेला आहे, सेफ्टी लॅम्प. इथे सगळे सॉफ्टच मटेरियल आहे, हाय क्वालिटी मटेरियल मित्रांनो मिळतं. जर हे बघाल तुम्ही इथे तर टाटाचा इलिमिटेड लोगो, स्पोर्ट स्पोक स्टेअरिंग, लेदर रॅप स्टेअरिंग, सगळे लेवल 2चे ॲडास, ॲडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल, लेन कीप असिस्ट असे फीचर्स यात दिलेले आहेत. ऑटोमॅटिक हेडलाईट्स प्रोव्हाइड केलेले आहेत मित्रांनो. हाय बीम असिस्ट आहे. ऑटोमॅटिक वायपरसुद्धा याच्यात देण्यात आलेला आहे. तर मित्रांनो हे जो आहे शिफ्टर याला म्हणतात लँड रोड डिराइव्ड शिफ्टर. ओके, तर हे तुम्हाला DNA तो पाहायला मिळणार आहे. देन हा इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, ऑटो होल्ड, आणि इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक आहे ना तो ट्रेल ऑटोसोबत मिळतो. म्हणजे जर तुम्ही ब्रेक दाबताय, ठीक आहे, गाडी थांबवत आहे, त्या ठिकाणी ब्रेक दाबल्यानंतर गाडी पाठीमागे जात नाही. ओके, ब्रेक सोडला तरी पाठीमागे जाणार नाही. अशा केससाठी ऑटोमॅटिक तुम्हाला कंप्लीट AC याच्यात देण्यात आलेलं आहे. 26 इंचाची टच स्क्रीन अँड ऑटो ॲपल कारप्ले याच्यात प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. आणि टच स्क्रीन खूप छान आहे, रिस्पॉन्सिव्ह आहे, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, इमेज व्ह्यूवर आहे, व्हिडिओ प्लेबॅकचा सुद्धा ऑप्शन याच्यात देण्यात आलेला आहे. देन देण्यात रिअर व्ह्यू मिरर आहे, तो मॅन्युअल आहे, ते एक निगेटिव्ह वाटतं मला इथे. देन इथे तुम्हाला कुठल्याही प्रकारचे व्हॅनिटी मिरर सनशेडवर मिळत नाही आहे, कॉस्ट कटिंग. बट 19 लाखात काय अपेक्षा करणार. व्हॉइस असिस्टेड पॅनोरामिक सनरूफ, प्लीज ओपन सनरूफ. Okay, opening sunroof. ते पण सुद्धा आहे. देन खाली तुम्हाला आहे ना AC वेंट्स, देन हे डेनॅट 360 डिग्री कॅमेराचा व्ह्यू दाखवतो. अगेन दरवाजा हा ओपन आहे, क्वालिटी नेक्स्ट लेवल आहे मित्रांनो. ओके, हे तर तुम्हाला आहे ना ड्राईव्ह मोड्स अलॉंग विथ याला बोलतात ॲक्च्युली रोटेटरी नॉब. ओके, तुम्हाला याच्यामध्ये रफ मोड, वेट मोड, नॉर्मल मोड आहे, इको मोड, स्पोर्ट्स मोड अँड सिटी ड्राईव्ह मोड असे तुम्हाला टोटल ड्राईव्ह मोड्स मिळतात. हा तुम्हाला पाठीमागे हा सेंटर कन्सोल याच्यामध्ये इथे दाखवा. ओके, याच्यामध्ये बघा सगळे चार्जिंगचं ऑप्शन दिलं आहे. टेलर पॉवर सॉकेटसुद्धा ऑप्शन याच्यात देण्यात आलेलं आहे. 10 इंचाची इथे टच स्क्रीन आहे. याच्यामध्ये सगळं तुम्हाला समजतं. मायलेज आहे, डिस्टन्स किलोमीटर आहे, ते सर्व इन्फॉर्मेशन आहे. देन नेव्हिगेशनचं ऑप्शन आहे का याच्यात बघूया आपण. ओके, DPF लेवल, डेफ लेवलची पण ऑप्शन याच्यात दिलं झालेलं आहे. नेव्हिगेशनसुद्धा आहे, मीडिया आहे, नोटिफिकेशन, ऑलमोस्ट सर्व इन्स्टंट फ्युएल इकॉनॉमी, ते सर्व गोष्टी याच्यात तुम्हाला याच्यात देण्यात आलेल्या आहेत. तर मला असं वाटतं ना की या प्राईस सेगमेंटमध्ये सगळ्यात जास्त ही फीचर रिच SUV आहे. पाठीमागे चलूया काय आपल्याला ऑफर केलं बघूया. मित्रांनो पाठीमागे बसतोय मी, ठीक आहे. सेकंड रो स्पेस यार भरभरून दिला आहे, काहीच क्वेश्चन नाही. पॅनोरामिक सनरूफ, व्ह्यू जबरदस्त आहे. हा तुम्हाला ग्रॅब हँडल इथे दिला आहे. मॅगझिन होल्डर दोन्ही बाजूला मिळतात. इथे ना C टाईप चार्जिंग ऑप्शन, USB चार्जिंग ऑप्शन तो सुद्धा आहे. आर्मरेस्ट नाही आहे, तो एक निगेटिव्ह वाटतो. बट ज्या सीट्स आहेत त्या खूप जास्त कम्फर्टेबल तुम्हाला इथे वाटणार आहेत. इथे आहे ना लॅम्पसुद्धा दिलेले आहे मित्रांनो. ओके, हे झालं तुमचं. पाठीमागे बघू शकता पाठीमागच्या सीटसुद्धा आहेत. स्पेस पाठीमागच्या सीटचा नक्कीच थोडा कमी आहे. तर या मित्रांनो थर्ड रोच्या सीट्स आहेत. डेफिनेटली जो लेग रूम असतो ना तो खूप कमी असतो, पण मात्र क्वालिटी सीटची ही खरंच खूप सुंदर छान आहे. लेदर सीट, परफोरेशनचं ऑप्शन आहे, सो स्वेटिंगचा सुद्धा ऑप्शन येणार नाही. इथे बघा, इथे खासियत आहे महत्त्वाचं म्हणजे काय, C टाईप, USB टाईप चार्जिंग ऑप्शन, बॉटल ठेवायला जागा, इथे मोबाईल ठेवायला सुद्धा ऑप्शन आहे. आणि जर तुमचा हा जो आहे ना असा खडा वाजत असेल ना तर या ठिकाणी आहे ना सीट बेल्ट तुम्ही आहे ना इथे अडकू शकता मित्रांनो. बघा इझिली अडकवा, तो वाजणार सुद्धा नाही आहे. सो त्या गोष्टीवर सुद्धा लक्ष दिलेलं आहे.
जर सफारीची गोष्ट करायची झाली मित्रांनो तर 20 लाख रुपये एक शोरूम प्राईस आहे याची. 6 एअरबॅग्स, ABS EBD, ग्लोबल LCAPमध्ये 5 स्टार रेटिंग. नुसतं रेटिंग नाही आहे, स्कोअरसुद्धा हाय लेवलचा देण्यात केलेला आहे. ओके, तुम्हाला याच्यामध्ये आहे ना लंबार सपोर्टसुद्धा मिळतो दोन्ही सीटला. अजून काय पाहिजे. सो 20 लाख प्राईसनुसार काय वाटतं, फीचर खूप जास्त आहेत, नक्की सांगा खाली. तर मित्रांनो या दोन्ही गाड्यांमध्ये तुम्हाला आहे ना 2 लिटरचं क्रायोटिक इंजिन जे डिझेल इंजिन मिळतं. टॉर्कची मजा याच्यात मिळणार आहे. 170 PS आणि 310 NMचा मॅसिव्ह टॉर्क आहे. 16 किलोमीटर पर लिटरचं मायलेज तुम्ही या गाडीमध्ये एक्सपेक्ट करू शकता. तर ॲडव्हेंचर व्हेरियंट टाटा हॅरियर 2 ऑप्शन आहेत, एक ॲडव्हेंचर एक्स आणि ॲडव्हेंचर एक्स प्लस. विशेष म्हणजे ती 19 लाख आणि 19,34,000मध्ये ही गाडी मिळते. एवढ्या स्वस्तात तुम्ही सांगा मला कुठली गाडी असेल ती. याच्यापेक्षा खालच्या सेगमेंटच्या सुद्धा गाड्या या गाडीपेक्षा महाग आहेत, विचार करा. ही गाडी आहे ना 7 सीटर आहे, फीचर रिच, बेस्ट इन सेगमेंट, फर्स्ट इन सेगमेंट फीचर्स तुम्हाला सफारीमध्ये मिळतात. या गाडीची प्राईस आहे फक्त 20 लाख रुपये आणि तुम्हाला ऑन रोड जाईल 24 लाखाच्या आसपास महाराष्ट्रामध्ये. 25 लाखाच्या घरात ॲडास मिळणारी, फीचर रिच मिळणारी गाडी, 5 स्टार रेटेड गाडी ही तुम्हाला टाटा हॅरियर आणि टाटा सफारी याच्यात प्रोव्हाइड करण्यात आलेली. तर मित्रांनो हा पूर्ण वॉक अराउंड रिव्ह्यू होता तुमचा, दोन्ही गाड्यांसाठी मी केलेला आहे. मला असं वाटतं की क्रेटा सेल्टॉस जर तुम्ही घ्यायचा प्लॅन करत असाल टॉप एंड स्पेक तर तुम्ही हा विचार करा, कारण याच्यात तुम्हाला ॲडाससुद्धा मिळणार आहे, टॉप नॉच सेफ्टी, हाय क्वालिटी ब्रेकिंग आणि विशेष म्हणजे लक्झरी इंटेरियर आणि अप्पर सेगमेंटची गाडी याच्यात देण्यात आलेली आहे मित्रांनो. तर घेणार का नाही नक्की सांगा, का अजूनही क्रेटा सेल्टॉसच घेणार, कमेंट करून आम्हाला कळवा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.